यांच्या स्मरणार्थ गोरख पाटील बोरिवली यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्याबद्दल आपले देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. प्रीतम राऊत आतकोली यांच्याकडून चेंडूंसाठी सहाय्य, आपले देखील विशेष आभार. मॅन ऑफ द मॅचसाठी मेडल निखिल एकनाथ भोईर आहेत, आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. तसेच केक पेस्ट्री आपण प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार म्हणून देत आहोत. च्या माध्यमातून प्रोप्रायटर नीतू भोईर, आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. पीटीसीचे यॉर्कर किंग मिस्टर मयूर पाटील यांच्याकडून हेल एनर्जी ड्रिंक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून आपण प्रत्येक मॅचमध्ये देत आहोत, त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. राहुलजी चंदे यांच्या माध्यमातून खेळाडू कक्षासाठी सहकार्य लाभलेलं आहे, थँक्यू सो मच. महेंद्र शेलार यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी स्वीट बॉक्स लाभलेला आहे. तसेच सन्मान्य विश्वनाथ नामदेव भोईर आणि गणेश राऊत साहेब यांचं देखील मोलाचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे, त्याबद्दल आपले देखील विशेष आभार. पांडुरंग धर्मा पाटील साहेब आपले करीत आहोत आपल्या विशेष सहकार्याबद्दल. तसेच निलेश देसले साहेब माजी सरपंच कोकसे, आपले देखील विशेष आभार. वायफायची सुविधा त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि विशेष आभार आपण व्यक्त करूयात कोकसे ग्रामस्थांचे, कारण हे मैदान त्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झालेलं आहे. धनेश 11 कोकसे संघ आणि विकी स्पोर्ट्स कोकसे संघ, आपले देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. जाऊयात आता मॅचच्या दिशेनं. तिसरा आणि शेवटचा दिवस स्पर्धेचा आजचा हा दुसरा सामना धनेश 11 कोकसे विरुद्ध आई गावदेवी सोरगाव. पहिला बॉल बंटीसाठी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची खड आणि फलंदाज बाद. अशा खळबळजनक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का धनेश 11 कोकसे संघाला. जबरदस्त बॉल यश कडून थोडासा पुढे टाकला, थोडीशी मुवमेंट होती, इनसाइड आउट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बाउन्स चांगला होता या बॉलमध्ये, पाहू शकाल थोडीशी जागा बनवली होती आणि जेन्युन एज. विकेट कीपरनं कुठलीही चूक केलेली नाहीये. पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद. यानंतरचा सामना असेल बंटी स्पोर्ट्स बोरिवली विरुद्ध जय महाराष्ट्र भोईरगाव ब. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. बघा, चालू सामन्यामध्ये सोरगाव बी टीमचे कॅप्टन थोडे उशिरा दाखल झाले होते, त्यामुळे त्यांना 3 बॉलची पेनल्टी देण्यात आलेली आहे. यानंतर खेळणाऱ्या सर्व संघांनी लक्षात घ्या, कोणीही उशीर करू नका, नाहीतर आपल्याला देखील पेनलाइज केलं जाईल. नियम सर्वांसाठी सारखे असतील. आयोजकांचा संघ असला तरी देखील त्यांना देखील पेनलाइज केलं जाईल. नवीन फलंदाज प्रेम मैदानामध्ये, करंट नॉन स्ट्रायकर्स एंडला. प्रत्येकी 4 षटकांचा हा सामना. यश मार्गस्थ होतोय. लो फुल टॉस, सुंदर फटका, टर्न केलाय ऑन साइडला, बरोबर गॅप मध्ये, बॉल सीमा पार. प्रेमच्या बॅट मधून हा नेत्रदीपक चौकार. फ्लिक केलं होतं बॉलला, मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये होता, परंतु त्या फिल्डरच्या उजवीकडून बॉलला काढलं होतं. फिल्डरकडे संधी नव्हती. अतिशय सुंदर टायमिंग आणि 4 धावा प्राप्त केल्या. चौकारानं अकाउंट ओपन झाले धनेश 11 कोकसे संघाचं. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, मात्र स्टेप्समध्ये कदाचित तिथे गोलंदाज चुकला असावा, त्यामुळेच पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर जाताना दिसतो यश. हा बॉल यावेळेला आणखी एक क्लासिक फटका, इनसाइड आउट ड्राईव्ह केला गॅप मधून, आणखी एक चौकार. अगदी चेंडूच्या मेरिटवर फटकेबाजी सुरू केलेली आहे. आल्या आल्या फलंदाज प्रेम पाटीलनं पहिला ऑन साइडला चौकार फ्लिक करत असताना आणि त्यानंतर पावलांचा वापर केलाय, थोडी जागा बनवली होती, इनसाइड आउट
थ्रू एक्स्ट्रा कव्हर बॉलला ड्राईव्ह केली. क्लासिक फटकेबाजी. बॅक टू बॅक चौकार येत आहेत. पहिल्या बॉलवर विकेटचं पतन जरूर झालंय, परंतु प्रेम आपला स्वाभाविक खेळ खेळत असताना, नैसर्गिक खेळ ते सादर करत असताना आणि प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स खेळतोय. धावसंख्या 1/8. कोकसे गावचं हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, जिथे हा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला रंगताना दिसतोय. भोईरगाव चषक 2025 आजचा स्पर्धेचा सर्वात महत्वाचा दिवस. पुन्हा पावलांचा वापर. यावेळेला मात्र टायमिंग थोडंसं चुकलंय. बॉल हवेत आहे, परंतु फिल्डरला क्लिअर केलंय. कव्हरच्या वरतून धोकादायक होता हा फटका. बॅटच्या मधोमध पूर्णपणे बॉल घेता आला नव्हता. बराच काळ चेंडू हवेत देखील होता आणि एक संधी निर्माण होते असं वाटत होतं. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते धनेश 11 कुक्सी संघाची 1/10. धनेश 11 कुक्सी संघाचे माजी खेळाडू नितेश पाटील यांचं आगमन झालंय व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. गडच्या मैदानावर धनेश 11 कुक्सी संघ खेळतोय. डाव्या एष्टीच्या बाहेर चेंडूची फेक वाईटचा, मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नव्हता. पहिली एक्स्ट्रा रन या मॅच मध्ये. धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली आहे. सुरुवात लाजवाब केली आहे गोलंदाज यशनं. पहिल्या बॉलवर मोठी विकेट त्याने प्राप्त केली. बंटीला बाद केलं. बॉल हवेत आहे, परंतु मिड विकेटला क्लिअर केलंय. चांगला फटका. 2 धावा किमान येथे मिळतील असं दिसतंय. आणि हो, 2 धावा कंप्लीट होत आहेत. जास्त ताकदीनिशी खेळण्याचा प्रयत्न नव्हता, फक्त टाइम केलं होतं आणि इनफिल्ड क्लिअर करण्याचा जो प्रयत्न होता त्यामध्ये सक्सेसफुल ठरताना दिसलाय फलंदाज. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले. आल्या आल्या काउंटर अटॅकला सुरुवात केली आहे फलंदाज प्रेमनं. केलाय 12 वर खेळतोय. खोलात टाकलाय. फ्लिक करत असताना स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेतून बॉल चाललाय मागे आणि पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. बॅटिंग करतोय प्रेम. षटक समाप्त झालंय. खरं तर सोरगाव बी संघ जो आहे त्यातील बरेचसे जे खेळाडू आहेत आणि त्यामुळेच प्रेम पाटील जे सध्या फलंदाजी करतायत त्यांच्याकडून गोलंदाजांसाठी, सोरगाव ब संघाच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक जर त्यांनी पूर्ण केली तर मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. फार इंटरेस्टिंग आहे. पहिलाच सामना सोरगाव ब संघाचा धनेश 11 कुक्सी संघाविरुद्ध आहे आणि प्रेम पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे त्यांच्यासाठी, प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांसाठी. पण तेवढं सोपं नसणार आहे, कारण सुरुवात आपण बघतोय प्रेमने चांगली केली आहे. करण देखील एक अतिशय चांगला फलंदाज आहे. नवीन षटकाला सुरुवात होते. निखिलच्या हातात बॉल. बॉल आहे खोलवर टप्प्याचा ऑफस्टिकच्या बाहेर बीट केलंय बॅटरला. डॉट बॉलनं सुरुवात. अराउंड द विकेट. थोडासा अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता करणकडून. करण सिनियर. 2 करण पाटील आहेत. एक करण सिनियर, एक करण ज्युनियर. स्विंग अँड मिस. आणखी एक जबरदस्त बॉल. ची आवश्यकता आहे. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत. 15 धावा फलकावर आपण बघतोय. त्यामुळेच एक इकॉनॉमिकल षटकाची आवश्यकता असेल. सातत्यानं फुलर लेंथवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय. योग्य तंत्राचा वापर न करताना अगेन्स्ट द अँगल खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे फलंदाज करण सिनियर कडून. बॅक टू बॅक डॉट बॉल्स. प्रेशर थोडंसं वाढत चाललंय फलंदाजावर. निखिल वन्स अगेन राईट आर्म राऊंड द विकेट. याही वेळेला मोठा फटका खेळायचा होता. बॅट चिखड आणि फलंदाज बाद. विकेट नंबर 2 गोज डाऊन. जबरदस्त गोलंदाजी. ॲक्युरसी दाखवली अगदी पहिल्या बॉल पासून गोलंदाज निखिलनं आणि अखेर त्याचा परिणाम आपण बघतोय की त्याला यश मिळालंय. दुसऱ्या विकेटचं पतन. करणला खातं देखील उघडता आलं नाही. 3 चेंडूंचा सामना त्याने केला.
2 फलंदाज बाद झालेत, दोन्हीही शून्यावर बाद झालेत. सामन्याच्या पहिल्याच बॉलवर बंटी माघारी परतला होता. धावसंख्या 2 बाद 15. नवीन बॅटर आतिश माघे आता मैदानामध्ये पोहोचतोय. फार महत्त्वाचा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू, अनुभवाची कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आहे. गेली कित्येक वर्ष या टीमचं प्रतिनिधित्व आतिश माघे करत आलेलं आहे आणि ही जोडी फार महत्त्वाची असणार आहे. ही जोडी जर लवकरात लवकर फोडली गेली तर मात्र आणखी दडपणात येऊ शकतोय धनेश इलेव्हन कुकसे संघ. प्रेमनं चांगली सुरुवात केली आहे, मात्र इतर फलंदाज कुठेतरी निराश करताना दिसलेत. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आई गावदेवी सोरगाव बी विपक्ष धनेश इलेव्हन कुकसे. सोरगाव बी संघ टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करत आहे. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. थोडासा शॉर्ट बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न केलाय खरा, मात्र बॉल मागे जातोय. त्याचा फायदा मिळतोय, एकच धाव इथे मिळणार आहे. सिंगलच्या जोरावर स्वतःचं खातं उघडत असताना फलंदाज आतिश. धावसंख्या पुढे सरसावते 2 बाद 16. पहिलं षटक खर्चिक गेल्यानंतर मात्र या षटकामध्ये खूप चांगलं कमबॅक सोरगाव बी संघानं केलंय. निखिलनं आतापर्यंत चांगला मारा केलाय. नेक्स्ट बॉल. फुल टॉस आहे, स्विंग करण्याचा प्रयत्न, थोडंसं अपील, बॅटवर नीटचा बॉल घेता आला नव्हता आणि स्वतःवर थोडासा नाराज दिसतोय फलंदाज प्रेम, कारण हा एक हिटमी बॉल होता, कमजोर बॉल होता, त्याच्यावर एकही धाव आलेली नाही. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला बॉल टर्न करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शरीराचा वेध अखेर बॉलनं घेतलाय. येतो डॉट बॉल. षटकातील शेवटचा बॉल. पावलांचा वापर, इनसाइड आउट, लॉफ्ट केलाय, तिकडे आहे फिल्डर, ग्रेट कॅच, बिग विकेट, प्रेम पाटील बाद. इकडे आपण बघतोय की जाळं तिकडे मांडण्यात आलं होतं आणि त्या जाळ्यात बरोबर अडकलाय हा मोठा मासा. फलंदाज प्रेम थोडासा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर टाकला, हाफ वॉलीमध्ये घेतला होता, टायमिंग चांगलं साधलं होतं, परंतु डीपमध्ये खेळाडू सज्ज होता आणि निखिलच्या खात्यात ही दुसरी विकेट. काय गोलंदाजी केली निखिलनं, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. फक्त एक धाव खर्च केली आणि 2 सक्सेसफुल षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धनेश इलेव्हन कुकसे संघाची 3 बाद 16. 16 रन 3 विकेटों के नुकसान. अगले मैच के टॉस के लिए तैयार रहना है दोनों भी टीमों के कैप्टन, जय महाराष्ट्र भोईरगांव बी और बंटी स्पोर्ट्स बोरीवली. इस टूर्नामेंट में हम देखें तो कहीं ना कहीं पहले कुछ मैचेस दिन के रहते हैं, वहाँ पर थोड़े लो स्कोरिंग गेम्स देखने को मिलते हैं. दोपहर के सत्र के बाद खासतौर पर काफ़ी हाई स्कोरिंग मैचेस देखने को मिलते हैं. इस मैदान पर यह अक्सर होता रहा है, हालांकि ज़रूरी नहीं कि हर दिन वैसा ही हो, लेकिन आज भी हमने देखा है कि पहला मैच बिल्कुल लो स्कोरिंग था. सिर्फ 24 रन वीआर स्पोर्ट्स बाधा ने टीम के बल्लेबाज स्कोरबोर्ड पर लगा पाए थे 4 ओवर्स में, और जो 25 रनों का टारगेट था उसको बहुत आसानी के साथ चेस किया गया डीबी स्पोर्ट्स कुरुन द्वारा. और इस मैच में हालांकि पहले ओवर में रन्स काफ़ी अच्छे आए थे, 15 रन आए थे, लेकिन दूसरे ओवर में बाउंस बैक किया है गेंदबाज ने. नेवर की शुरुआत, हर्ष की गेंद, लॉफ्ट कर दिया है, ताकतवर शॉट और गेंद मैदान के बाहर. 6 रन. पूरी ताकत झोंक दी थी और टाइमिंग भी लाजवाब. काउ कॉर्नर के ऊपर से उछाला गेंद को. पहला मैक्सिमम इस मैच का आतिश के बल्ले से, और आतिश इसी तरह की आतिशी बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं. ऑफ स्टंप के थोड़ी बाहर गेंद थी, बिल्कुल ओवर पिच बनी और पहले ही ऑफ स्टंप के बाहर निकल चुके थे, शफल कर चुके थे. सिर को काफी स्थिर रखते हुए यह शॉट खेला गया है. शानदार स्ट्रोक. 6 रनों से बढ़ता हुआ स्कोर 22 रन 3 विकेटों के नुकसान पर. इसी तरह के कुछ और स्ट्रोक्स की उम्मीद की जा सकती है आतिश द्वारा. हर्ष का भव्य स्वागत हुआ है.
और हर्ष वापसी कर सकते हैं, वो क्षमता जरूर है उनके अंदर। और इस मैदान पर अक्सर हमने देखा है कि गेंदबाजों के लिए भी बहुत कुछ है। यदि सटीक लाइन और लेन पर आपकी गेंदबाजी होती है, सही वेरिएशंस अच्छे नियंत्रण के साथ आप दिखाते हो, तो आप बल्लेबाजों को शांत रख सकते हो। अगली गेंद ओवर द विकेट से, और शॉट ऑफ लेंथ कट करने का प्रयास था, चूक गए लेकिन वाइड है, ऑफ स्टंप के काफी बाहर। अंपायर राजेंद्र पाटिल वाइड का इशारा करते हुए स्कोर आगे सरकता हुआ 23 रन। हालांकि थोड़े बल्लेबाज भी निराश हुए वहां पर, क्योंकि उनको पता है कि बल्ला लगता तो गैप में निकाल सकते थे और 4 रन भी मिल सकते थे वहां पर। अंपायर ने वाइड घोषित किया, फिर जरूर एक बार फिर से वहां पर देखा कि कहीं क्रीज के बाहर तो पिच नहीं हुई है, ये गेंद अंदर थी। ऑन साइड में टर्न किया है, डिप स्क्वायर लेग पर फील्डर वहां पर, एक ही रन मिलेगा। स्ट्राइक अब नए बैटर विनीत के पास। आतिश पहुंचे 8 पर, मात्र 3 गेंदें खेली है, एक सिक्सर उनके बल्ले से, टीम का स्कोर 24। अभी भी हम देखें तो कुल मिलाकर 10 गेंदें पारी में शेष है, और 10 गेंदों में 20 रन भी बल्लेबाज जोड़ते हैं तो 44 तक टोटल पहुंच सकता है। पुल करने का प्रयास, टॉप एज, विकेट कीपर गेंद के नीचे, ओहो हो, प्रयास तो काफी अच्छा था लेकिन कैच लपक नहीं पाए वहां पर नीलेश। बैक ऑफ लेंथ गेंद थी, बल्ले के ऊपर लगी थी, थोड़े दूर रह गए। मुझे लगता है कि और करीब गेंद के पहुंच सकते थे। शरीर से दूर जब आप कैच लपकने का प्रयास करते हो तो फिर थोड़ा मुश्किल ही रहता है कैच लपकना। इस बार फाइन लेग की तरफ खेलने का इरादा था लेकिन सही तरह से स्ट्रोक को एग्जीक्यूट नहीं कर पाए हैं। एक और अच्छी गेंद वापसी करते हुए नजर आ रहे गेंदबाज हर्ष। पहली गेंद पर छक्का लगा था, उसके बाद एक वाइड गेंद भी की थी, लेकिन उसके बाद जो 3 गेंदें की है उसमें एक मौका भी निर्माण किया था और सिर्फ 2 रन खर्च किए हैं। स्कोर इस समय 25 रन, 3 विकेटों के नुकसान पर। धनेश 11 कुक से टीम पहले बल्लेबाजी करती हुई इस मैच में। इस बार ऑन दी अप खेला है सीधे फील्डर के पास, बढ़िया कैच, वाइड मिड ऑफ पर कोई गलती नहीं, और आतिश को लौटना होगा पेविलियन में। धनेश 11 को लगने वाला ये चौथा झटका। लेकिन सीधे फील्डर के हाथों में। अच्छा कैच समाप्त किया है पवन ने। 4 खिलाड़ी आउट हो चुके हैं। 25 रन स्कोर बोर्ड पर। नए बैटर अक्षय आए हैं बल्लेबाजी के लिए। पहले ओवर में 15 रन आए थे, दूसरे ओवर में सिर्फ 1 रन और 2 खिलाड़ी आउट हुए। इस ओवर में, जो कि एक इवेंटफुल ओवर अभी तक रहा है, 9 रन आए हैं और एक बल्लेबाज अभी अभी आउट हुए हैं। अक्षय के पास स्ट्राइक, खूबसूरत गेंद, खूबसूरत गेंद, इस बार अधिक रफ्तार और लेंथ में भी बदलाव किया था, फुलर लेंथ पूरी तरह से छकाया अक्षय को। इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ। जबरदस्त वापसी रही हर्ष की, सराहना करनी होगी। अंडर प्रेशर अच्छी गेंदबाजी की है उन्होंने। 9 रन खर्च किए और एक सफलता उनके खाते में। 3 ओवर की समाप्ति, रन संख्या 25, 4 विकेटों के नुकसान पर। बंटी स्पोर्ट्स बोरीवली के बेहतरीन ऑलराउंडर सुजीत कालेकर हमारे बीच पहुंचते हुए आपका हार्दिक स्वागत है। आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच पर आना है। भोईरगांव चषक 2025 में आपका हार्दिक हार्दिक स्वागत। बहुत अच्छा खेल हुआ है इस पारी में अभी तक। गेंदबाज कहीं ना कहीं थोड़े से हावी नजर आए हैं। जिस तरह से गेंदबाजी की गई है, काबिले तारीफ। और खास बात यह है कि धनेश 11 कुक्सी टीम अपने घरेलू मैदान पर खेल रही है, तो ऐसे में 3 ओवर में 25 रन केवल खर्च किए गए हैं, 4 खिलाड़ी भी आउट किए हैं। निश्चित रूप से बहुत अच्छी गेंदबाजी हुई है।
और खास तौर पर वापसी जिस तरह से की है गेंदबाजों ने, वो काबिले तारीफ। चलिए समय का ख्याल रखें प्लीज, बल्लेबाजों से भी रिक्वेस्ट है समय बर्बाद ना करें। विक्की आखिरी ओवर लेकर तैयार होते हुए, एक और युवा गेंदबाज, कई यंगस्टर्स आई गांव सोरगांव टीम में। जर्सी नंबर 45 विक्की चाहेंगे कि जिस तरह से पिछले 2 ओवर्स में गेंदबाजों ने गेंदबाजी की है उसी तरह से गेंदबाजी करे और बल्लेबाजों पर दबाव बरकरार रखे। दूसरी ओर धनेश 11 कुक से टीम चाहेगी कि कम से कम 2 बड़े हिट्स आए इस आखिरी ओवर में, ताकि जो कुल रन संख्या है वो 40 के आसपास या फिर 40 के ऊपर जाए। पहली गेंद कमजोर है, फुल टॉस घुमा दिया है गेंद को फाइन लेग की दिशा में, गेंद सीमा रेखा के बाहर। देखना है 4 या 6, और ये 4 रन। चौके का इशारा अंपायर द्वारा, डीआरएस की मांग की गई है। मेरे ख्याल से बैटिंग साइड का रिव्यू है। इट्स अ फेयर डिलीवरी, फेयर डिलीवरी जरूर है लेकिन कमजोर गेंद थी, और इस तरह से गेंदबाजी वो भी आखिरी ओवर में यदि आप करते हो तो कहीं ना कहीं खुद के पैर पर कुल्हाड़ी मारने के बराबर है। कोई भी बल्लेबाज उस गेंद को बख्शना तो नहीं चाहेगा। फायदा उठाया है विनीत ने, चौका जड़ चुके हैं। टीम का स्कोर उछलता हुआ 29 रन 4 विकेटों के नुकसान पर, 5 गेंदें पारी में शेष। एक और हवाई फायर, फील्डर है उस ओर, बढ़िया एफर्ट, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर थोड़ी सी गेंद आगे गिरी है। लेकिन अच्छी बात सोरगांव बी टीम के लिए यह है कि गेंद को पीछे जाने नहीं दिया है फील्डर ने। जरूर चांस बन रहा था, पिकअप शॉट, जोरदार प्रहार किया गया था। ऐसे लगा कि फील्डर ने थोड़ा सा लेट स्टार्ट लिया, लेकिन अंत में अच्छा एफर्ट कहा जा सकता है। गेंद काफी आगे गिरी थी और उसको रोकने में कामयाब रहे हैं। केवल 1 रन पर सीमित रखा गया है बैटर को। रन संख्या 30, 4 विकेटों के नुकसान पर, आखिरी ओवर प्रगति पर। गेंद और बल्ले के बीच में जबरदस्त संघर्ष देखने को मिल रहा है इस मैच में अभी तक। स्ट्राइक अक्षय के पास, फुलर लेन स्वीप लगाने की कोशिश, अपील, जोरदार अपील, और देखना है नो बॉल का इशारा अंपायर करते हुए। जी हाँ, बिहाइंड स्क्वेयर ऑन साइड में 3 खिलाड़ी थे, जिसके चलते अंपायर ने नो बॉल घोषित किया है। कई बार ये गलती मैंने देखी है फील्डिंग साइड द्वारा, क्योंकि जो डिप्स, वो कई बार जो स्क्वेयर लेग अंपायर होते हैं उनकी दाहिनी तरफ चला जाता है, और ऐसे में आपने डीप बैकवर्ड स्क्वायर लेग भी रखा है, शॉर्ट फाइन लेग भी रखा है, तो 3 खिलाड़ी आपके हो जाते हैं। 2 से अधिक खिलाड़ी आप वहां पर नहीं रख सकते हो बिहाइंड स्क्वायर ऑन साइड में। जो पॉपिंग क्रीज की रेखा होती है, जहां पर बल्लेबाज गार्ड लेकर खड़ा रहता है, उस लाइन के उस पार स्क्वायर लेग अंपायर के दाहिनी तरफ। अगली गेंद फ्री हिट, बल्ले के अंदर लगी है, डीप स्क्वायर लेग पर फील्डर तैनात है। दूसरा रन मिलना मुश्किल है, एक ही रन मिलेगा। जी हाँ, स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन 33। और मुझे लगता है कि वो जो नो बॉल थी उस पर बैट्समैन स्टंप्स के सामने भी थे, लेकिन नो बॉल थी तो अंपायर एलबीडब्ल्यू आउट नहीं दे सकते। तैंतीस रन 4 विकेटों के नुकसान पर, 3 गेंदें अभी भी पारी में शेष है। अच्छी धूप मैदान में खिली हुई है, मौसम काफी अच्छा है। इस बार लॉफ्ट कर दिया है, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद और कोई गलती नहीं। विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज विक्की।
के ऊपर से, लेकिन जहां खेलने की कोशिश की वहां पर खेल नहीं पाए और गेंद सामने चली गई थी। स्लॉक स्वीप का इस्तेमाल किया था। लॉन्ग ऑन पर एक आसान सा कैच थमाकर पेविलियन में लौट चुके हैं बल्लेबाज अक्षय। 5वें विकेट का पतन। विकेट काफ़ी गवा दी है धनेश 11 कुक्स टीम ने, और ये भी एक वजह रही है कि पहले ओवर में 15 रन आने के बावजूद भी टीम बहुत बड़ा टोटल अभी तक स्कोरबोर्ड पर नहीं लगा पाई है। 33 पर 5। नए बल्लेबाज अंकलेश। अंकलेश नहीं है बल्कि तने आए हैं। 12वें खिलाड़ी भी कंफ्यूज है। अंकलेश है, चलिए, लेकिन अंकलेश बहुत लेट आया ऐसे लगता है। बैक टू द बॉलर, बढ़िया स्टॉप, मौका, स्टंप्स बिखेर दिया है और अंपायर की उंगली आसमान की ओर। बैट्समैन रन आउट। जबरदस्त गेंदबाजी और जबरदस्त क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू में विक्की द्वारा, विक्की पर जो भरोसा जताया गया है उस पर सही खरे उतरते हुए गेंदबाज, और काफी दूर रह गए थे वहां पर बल्लेबाज। सही निर्णय अंपायर का। गेंद भी बढ़िया थी, लगभग यॉर्कर लेन पर हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास किया था अंकलेश ने, लेकिन बॉलर को बीट नहीं कर पाए वहां पर और आउट होकर पेविलियन में लौट चुके हैं। 6ठे विकेट का पतन। स्कोर 33 पर रुका हुआ है। मात्र एक गेंद पारी में शेष। स्ट्राइक विनीत के पास। नए बैट्समैन करण जूनियर जो कि नॉन स्ट्राइकर से इन पर रहेंगे। इस गेंद पर बड़ा हिट आता है, छक्का आता है तो 40 रनों का टारगेट दिया जा सकता है। लड़खड़ाती हुई पारी धनेश 11 कुक से टीम की इस मैच में, और सोरगांव बी टीम को इस बात का एहसास है कि उनको 24 गेंदें मिलने वाली नहीं है। उनको जब बल्लेबाजी के लिए आएंगे तो सिर्फ 21 गेंदें मिलेंगी। गेंदों में ही पूरा करना पड़ेगा। 3 गेंदों की पेनल्टी है। मात्र 7 रन खर्च के विक्की ने अपने ओवर में अभी तक। देखना है किस तरह से फिनिश कर पाते हैं। पारी की आखिरी गेंद सामना और जाने दिया है। दोबारा करना पड़ेगा इस गेंद को। लेग स्टंप के बाहर वाइड। अतिरिक्त रन। स्कोर बढ़ता हुआ 34 रन 6 विकेटों के नुकसान पर। बंटी स्पोर्ट्स बोरीवली के पूर्व क्रिकेटर प्रकाश जाधव जी का आगमन हुआ है। आपका हार्दिक स्वागत। स्मैश कर दिया गेंद को। फील्डर है वहां पर लॉन्ग ऑफ पर, बढ़िया फील्डिंग। 1 बाउंस कलेक्ट किया। थ्रो अच्छा है और रन आउट हो जाएंगे बल्लेबाज। एक ही रन आखिरी गेंद पर। तो इस तरह से पारी समाप्त होती हुई धनेश 11 कुक से टीम की। 4 ओवर्स में बनाए हैं कुल मिलाकर 35 रन 6 विकेटों के नुकसान पर, और टारगेट रहेगा 36 रनों का। 21 गेंदों में ये 36 रन बनाने होंगे आई गावदेवी सोरगांव बी टीम को। आइए अब चलते हैं अगले मैच के टॉस की तरफ। जय महाराष्ट्र बोईरगांव बी बनाम बंटी स्पोर्ट्स बोरीवली। या सामन्याच्या नाणेफेकीकरिता नितेश पाटील यांना मी विनंती करतोय, आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। तसेच प्रकाश जाधव यांना देखील विनंती असेल, आपण देखील या। दोन्ही माजी क्रिकेटपटू आहेत। प्रकाशजी जाधव बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाचे माजी क्रिकेटपटू आणि धनेश 11 कुक्से संघाचे माजी क्रिकेटपटू अर्थातच नितेश पाटील। टॉस कॉइन दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी, एका बाजूला भोईरगाव चषक 2025 आणि दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र मित्र मंडळ या स्पर्धेचे आयोजक बंटी स्पोर्ट्सचे कॅप्टन कॉल देत आहेत। भोईरगाव चषक असा कॉल मित्र मंडळ आलेला आहे। अर्थातच भोईरगाव बी संघाने टॉस जिंकलाय। दोन्ही मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतोय। थँक्यू सो मच। काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण। खरं तर भोईरगाव अ संघ तर प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळत आहे, परंतु आता स्वतःची तुमची देखील खेळण्याची संधी मिळते। एकूणच कसं वाटतंय चान्स मिळाल्यानंतर? चांगलं वाटतंय। फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय काल जसा मंगेश भोईर
तरी डिस्कशन चालू आहे तुमचं, की 4 गोलंदाज कोण असणार आहे? 4-4 ओव्हरची मॅच आहे. 4 गोलंदाज यूज करावे लागतील. तर कुठले गोलंदाज असतील? हार्दिक भोईर आहेत अजून एक. चला थँक यू सो मच. आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघ सांगाल या स्पर्धेविषयी, ज्या पद्धतीनं फ्री एंट्री टुर्नामेंट आणि तुम्हाला खेळण्याची संधी देण्यात आलेली आहे भोईरगाव संघाकडून. फ्री एंट्री टुर्नामेंट करणं हा सोपं नाही. त्यांच्या कमिटीचा मी आभार मानतो का फ्री एंट्री टुर्नामेंट करणं हा सोपं नाही. खूप चांगली मेहनत केली जावी. टॉस करण्याची संधी खऱ्या अर्थानं तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. साधारणतः काय वाटतंय की किती स्कोअरपर्यंत जाणं गरजेचं असेल आणि कुठले फलंदाज त्यांच्याकडून तुम्ही जास्त अपेक्षा बाळगून असाल? प्रत्येकाकडून अपेक्षा आहे, प्रत्येकाने आपला 100% देण्याचा प्रयत्न करावा. आणि मागच्या स्पर्धेमध्ये जो असतील संघामध्ये? नाही तो असं. चला थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा असतील या महत्त्वाच्या मॅचकरिता. तर टॉस झालेला आहे. जे जिंकलाय प्रथम त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं, जिकडे 36 धावांचा पाठलाग आई गावदेवी सोरगाव बी संघाला करायचा आहे. सामन्याला पुन्हा एकदा सुरू आहेत. यापुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हॉइस ऑफ पीटीसी योगेश पाटील. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद अजय. आणि पाहू शकाल या ठिकाणी या विभागातील बंटीस्पर कुकसे बोरिवली संघाचे लेजंड खेळाडू राजू ठाकरे यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. पहिला चेंडू करण पाटील हाताळण्याचा प्रयत्न केला आणि निर्धावानं मात्र सुरुवात केलेली आहे आपल्या षटकाला. सलामी जोडी साहिल आणि निखिलला आपण पाहत आहोत. कुकसे संघाचा शेवटचा जो स्पेल असेल, षटक असेल, तो मात्र फक्त 3 चेंडूचा राहणार आहे, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. 36 धावांचा या ठिकाणी लक्ष उभारलाय. जरूर शतरक्षक करण पाटील वेगाने पोहोचले आणि चेंडूला मात्र तिथे सेव्ह केलाय. आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये. आज बॅटिंग ऑर्डरमध्ये प्रेम पाटील सुरुवात चांगल्या प्रमाणे करून दिली, परंतु इतर फलंदाजांनी कुठेतरी स्लॉग ओव्हरमध्ये नाराजी व्यक्त केली. आतिश मागेच्या बॅटमधून एक सिक्सर निघाला, तदनंतर विनीत आला. विनीतच्या बॅटमधून एक आपण चौकार पाहिला आणि एकही धावेचा आपल्या संघाला तो योगदान देऊ शकला नाही. शून्यावरती तो बाद होऊन माघारी परतला आणि 35 धावसंख्येवरती 7 गडी आज धनेश व कुकसे संघाने गमावले. समोर चांगला चेंडू. कारण पाटील या खेळपट्टीवर नव्हे तर मात्र इतर जेव्हा जेव्हा आपण स्पर्धेमध्ये त्याची गोलंदाजी पाहतो त्यावेळी तो वेग प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो आणि लाईन चांगल्या प्रमाणे तो मेंटेन करीत असतो. आणि त्यापैकी ही चेंडूची आपण लाईन पाहिली. 2 धावा आतापर्यंत फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, फटका चांगला पाहायला मिळतोय. बिट ऑफच्या डोक्यावरून चेंडू सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पहिला आणि काय तो परफेक्टली मिडलिंग पाहिली आपण. जबरदस्त स्ट्रोक आणि या सिक्सरच्या आधारे 8 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली आपण पाहतो, कारण सर इथून कमी मिळणार आहेत आणि जेवढा लवकर आपण इथे धावांचा पाठलाग करू तेवढा मात्र आपल्या संघासाठी चांगलं ठरू शकेल. आणि ती सुरुवात साहिलच्या वतीने आपण पाहत आहोत. या सीझनमध्ये एस जी ट्रॉफीमध्ये सुद्धा आई गावदेवी सोरगाव बस संघाने चांगला खेळ साकारला होता. टॉप 3 मध्ये या संघाने प्रवेश केला होता. हो, फक्त हलक्या हाताने चेंडू मात्र पुश केलाय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पोहोचतोय. तो पण सिंगल धाव. आज सेन्सिबल क्रिकेट आपण साहिलच्या वतीने पाहतोय. मोठे फटके सुद्धा खेळतो आणि सिंगल डबलला मात्र या ठिकाणी प्राधान्य देतोय. कारण हा सामना मात्र पाहिला तर कुठेतरी क्लोज घेऊन जाण्याचा तो प्रयत्न करतो, कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे.
जो अनुभव त्याच्याकडे आहे तो मात्र अनुभव या ठिकाणी चुकण्याचा प्रयत्न. यानंतर अजून एक मोठी लढत तुम्ही पाहू शकाल. बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली विपक्ष जय महाराष्ट्र भोईरगाव ब या दोन संघादरम्यान तुम्हाला पुढील सामना पाहायला मिळणार आहे. पॉवर प्लेचा खेळ सध्या मार्गस्थ आहे आणि पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत एकही विकेट सोरगाव ब संघाने गमावलेली नाही आहे. ही त्याची जमेची बाजू आपण पाहतोय. करम पाटील पुन्हा व काय फटका केला. लो पुन्हा चेंडू होता स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु शॉट फायलेकडे कुणाल पाटीलकडून थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि त्याच्यामुळे आपण पाहतो की फलंदाजाने एकच धाव केला असता तर आय थिंक 2 धावा पूर्ण होऊ शकले असतात. परंतु कुठेतरी स्ट्राईक निखिल आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस 10 धावा आहेत. अजून 26 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता आई गावदेवी सोरगाव बस संघाला. आणि जय महाराष्ट्र भोईरगाव बस संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही या स्पर्धेमध्ये पहिला सामना जर जिंकला तर जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगावच्या वतीनं या सीझनमध्ये जी पहिली डे नाईटची स्पर्धा येईल त्या डे नाईटच्या स्पर्धेमध्ये तुमच्या संघाची एंट्री टाकली जाणार आहे. परंतु तो खेळ जय महाराष्ट्र भोईरगाव बस संघाने वतीने आज आपल्याला पाहायला मिळू शकेल का. म्हणजे मित्र म्हणे की बंटी स्पोर्ट कुकसे बोरी संघाला त्याने चॅलेंज दिला असं म्हणावं लागेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज क्रिश पाटील. जबरदस्त खेळ या हंगामामध्ये आपण क्रिश पाटीलचा पाहिला. नुकतीच आपण गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाने स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा किताब क्रिश पाटील आपल्या नावावरती नोंदवला आहे आणि सुरुवातीने सुद्धा चांगल्या प्रमाणे पाहतोय. कॉर्बॅनची अपील केली जात आहे परंतु पंचाची मात्र त्या ठिकाणी स्वीकृती मिळत नाहीये. दरम्यान पाहू शकाल सन्माननीय गणेशजी भुईर यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कुकसे बोरीगावचे समाजसेवक आणि आमचे मित्र गणेशजी भुईर या आपण आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि नेहमीच आमच्या कमिटीसाठी ते मोलाचं सहकार्य देत असतात. आणि पाहू शकाल या ठिकाणी शुभ आगमन होत असताना माझे उपसरपंच सन्माननीय महेंद्रजी भुईर आणि त्याच्या सोबतीला सन्माननीय संजयजी भुईर आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. लेटकॅट जबरदस्त फटका दिशा दाखवली. चेंडू वेगाने चाललाय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. पायांच्या मदतीने चेंडू मात्र सेव्ह केलाय आणि तदनंतर पाहू शकाल रनआउटच्या स्वरूपात फलंदाज साहिल धक्का लागत असताना टीम आई गावदेवी सोरगाव बस संघाला. गणेशजी भोईर यांना विनंती असेल की आपण येऊन असताना आपण व्हायचं आहे. तिहेरीचा प्रयत्न झाला होता आणि त्या तिहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज साहिल बाद होऊन माघारी परतला. बाद होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधून आपण एक सिक्सर पाहिला आणि 9 धावांचा आपल्या संघाला त्याने योगदान दिलं. न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती आलाय हर्ष भुते. पर सिक्ससाठी प्रेम पाटील यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आणि सिक्सर किंवा चौकार हॅट्रिक जर आली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या चेंडू खेळत असताना हर्षला बीट केलाय गोलंदाज क्रिश पाटील. जबरदस्त मात्र या ठिकाणी वापसी करत असताना पहिल्या षटकामध्ये विदाऊट लॉस 10 धावा सोरगाव बस संघाने जोडल्या. परंतु त्याच्यानंतर क्रिश पाटीलचा जो स्पेल सध्या आपण पाहतोय कुठेतरी धनेश इलेव्हन संघाला कमबॅक करणारा
हा स्पेल असू शकेल. पुन्हा चांगला कटरचा वापर करतोय आणि याच कटरच्या चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर मागील स्पर्धा क्रिश पाटीलला गाजवली आणि आता मात्र त्याची कुठेतरी या ठिकाणी कॉफी करत असताना सलगचा दुसरा निर्धाव चेंडू आणि पोषकला आता मात्र निखिल आपल्या पार्टनरला मात्र त्या ठिकाणी कान मंत्र देतोय. लक्ष 36 जरूर आहे, परंतु तुम्हाला तो लक्ष 21 चेंडूमध्ये कंप्लीट करायचं आहे. हे सुद्धा मात्र डोळ्यासमोर चित्र तुम्हाला ठेवावं लागेल, कारण 3 चेंडूची पॅनल्टी इथे देण्यात आलेली आहे. पुन्हा एक चांगला चेंडू, थोडासा उचली घेणारा पाहिला आणि तदनंतर सलगचा तिसरा डॉट बॉल. मी मागील स्पर्धेमध्ये सुद्धा हे उल्लेख केला होता की क्रिश पाटील जो आहे तो मात्र येणारा भविष्य आहे आणि तो प्रत्येक स्पर्धेमध्ये इम्प्रूव्ह करत असताना लो फुटा चेंडू सरळ बॅटल ऑफ करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ त्याला गोलंदाजाकडे, स्वतः गोलंदाज चेंडूला उचलून फेक करतो, तत्पुरती सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि जबरदस्त षटकाची समाप्ती क्रिश पाटीलची पाहायला मिळाली. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि पाहू शकाल 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 13. म्हणजे अजून आपण विचार जर केला तर 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये आता विजयासाठी 23 धाब्यांची गरज. मॅच बनवली क्रिश पाटील आणि हीच अपेक्षा होती त्याच्याकडून. संघटनाकडे जो निर्णय घेतला तो मात्र निर्णय त्याने सार्थ ठरवला. 9 गेंदों में 23 रनों की जरूरत. याच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहत आहोत. चित्तथरारक लढत. पहिला सामना कुठेतरी एकतर्फा पाहिला आणि तो सामना डीबी स्पोर्ट कुरुज संघाने जिंकला आणि दोन्ही टीमसाठी कुकसेगावचे युवा उद्योजक मिस्टर हेमंत कुंडलिक पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद हेमंत पाटील, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. नवीन गोलंदाज करण पाटील, 9 चेंडू शिल्लक, 23 धाब्यांची आवश्यकता. परंतु निखिल जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत मात्र सोरगाव बस संघाच्या ज्या विजयाच्या अपेक्षा आहेत त्या मात्र पल्लवीत राहणार आहेत. परंतु आता हर्ष बुत्रा सुद्धा मात्र या ठिकाणी आपल्या खेळामध्ये चेंजेस करावं लागेल, कारण 4 चेंडू त्याने फेस केले, 3 डॉट तो केला, फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधून निघाली. परंतु आता हे सर्व चित्र त्याला मात्र या ठिकाणी विसरावं लागतील. त्याला स्पीडअप करा. करण पाटील राऊंड द विकेट मारा करतोय. हो, हेलिकॉप्टरचा अंदाज फटक्यापैकी पाहिला, चेंडू गॅपमध्ये चालला, आतिश मागे वेगाने चेंडूवरती झेपावलाय, तोपर्यंत 1 धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि पुन्हा आता स्ट्रायकिंगला आला निखिल, जो सलामीला आलाय. आतापर्यंत निखिल 3 चेंडूचा सामना केला, 3 धावा त्याच्या बॅटमधून निघाला, परंतु मोठे फटके केलं असताना आपण जर पाहिलेलं आहे. चांगला स्ट्रोक प्लेअर आहे, चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. परंतु आता इथून त्याला कुठे हवाई मार्गाने प्रवास करावा लागेल, कारण लक्षात पाहिलं तर थोडंसं दूर जात असताना, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकेल. परंतु या ठिकाणी पाहू शकेल स्लाइस करायचा होता, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. अजून एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजाचा परफॉर्मन्स आज आपण पाहतो धनेश लेवल कुक्षे संघाच्या माध्यमातून. हो, चांगली लाईन तिथे पेंटिंग केली. फुलटॉस कबरच्या डोक्यावरून चेंडू बाहेर काढला, स्ट्राईक कव्हरला कुठला क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना दर्शनीय चौकार. लो फुटता चेंडू त्याने त्याच्यावरती चांगली जागा निवडली, फटका सुद्धा चांगल्या प्रमाणे त्याने एक्झिक्यूट केला आणि एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडू दन दन करत निघून चाललाय. ज्या फटक्याची मात्र नितांत गरज होती आणि या चौकारानं मात्र कुठेतरी आता एक आशेची किरण मात्र निर्माण केलेली आहे टीम गावदेवी स्पोर्ट सोरगाव बस संघासाठी. आणि ती क्षमता निखिलकडे आहे आणि त्या क्षमतेनुसार तो खेळ त्याच्याकडून सध्या तरी आपण पाहतोय होताना पाहायला मिळतोय. चौकाराच्या साह्याने एकूण संघाची धावसंख्या 18 वरती पोहोचली गेली. म्हणजे अजूनही आपण जर विचार केला तर 18 धाब्यांची गरज आहे. म्हणजे अर्धा पल्ला जो आपण पाहिला तो 15 चेंडूमध्ये मात्र इथे कंप्लीट केलेला आहे. हो, चेंडू खाली राहिलाय आणि तर मात्र पंच जरूर तिथे पाहणी करतील. जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या एक्झॅक्टली बाहेरची जो लँडिंग झाला आणि या पंचांचा नो बॉलचा इशारा. पुढील चेंडू असेल फ्रीट आणि विनंती असेल की कुठल्याही खेळाडूंनी पंचांकडे कुठल्याही निर्णयाची मागणी करू नका. 6 चेंडूचा खेळ शिल्लक, 17 धाब्यांची गरज. फ्रीट बॉल
शप्पल होऊन या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न जरूर. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय, कारण फलंदाजाने फटका एक्झॅक्टली त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केलाच नाहीये. आणि हे निर्णय निखिल कडून मात्र या ठिकाणी खूप मोठी चुकी झाली, कारण डॉट चेंडूची मात्र आपण सांगता पाहिली. पुन्हा ऑनसरला खेचून मारला, चेंडू चाला सरळ जमिनीच्या मार्गाने स्क्वेअर लेग केले. करण पाटील थोडीशी मिस्टेक करतोय, परंतु लगेचच त्याने मात्र आणि विकेट किपर एनकडे मात्र तो चेंडू फेकून दिला. 2 धाबा कंप्लीट. सामना पाहिला तर एक्झॅक्टली चांगल्या मूडमध्ये पाहायला बोलतोय, रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलाय. 21 धाबा 10 फलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. अजूनही पाहू शकेल इथून 15 धाब्यांची गरज, आणि त्या 15 धाबा येणाऱ्या 4 चेंडूमध्ये तुम्हाला मात्र इथून जोडावा लागतील. म्हणजे हा चेंडू नव्हे तर मात्र 4ही चेंडू तुमच्यासाठी फार निर्णायक राहणार आहेत. अजून एक चांगला चेंडू. चुका होत आहेत, निखिल असेल हर्ष असेल, कारण दोघांनी जर पाहिलं तर डॉट पर्सेंटेज भरपूर खेळले. हर्षच्या इनिंगमध्ये 3 निर्धाव चेंडू आपण पाहिले, निखिलनं तब्बल 4 डॉट बॉल तो खेळला, आणि त्या येणारा 3 चेंडूचा खेळ शिल्लक, आणि त्या 3 चेंडूमध्ये इथून 15 धाबा जोडल्या जाणार का. म्हणजे इथून प्रत्येक चेंडूला तुम्हाला आता मात्र या ठिकाणी सीमेरेषेचं दर्शन घडवावं लागेल. आणि आता मात्र कुठेतरी सोरगाव बस संघ उशिराने आला, आणि आता मात्र ते 3 चेंडू मात्र या ठिकाणी ज्या पॅनल्टीच्या आपण पाहिल्या त्या मात्र कुठेतरी आता मनामध्ये त्यांच्या जरूर त्या गोष्टीची चर्चा सुरू असेल. म्हणून मी प्रत्येक संघाला विनंती करतो की वेळेवरती प्रत्येक स्पर्धेमध्ये पोहोचा. वेळ ही कोणासाठी थांबत नसते, आणि आता मात्र स्वतः बंटी पाटीलला मात्र संघाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. 3 बॉल 3 मध्ये 15 धाब्यांची गरज. सामना करेल हर्ष भुते, जो मात्र चाचपूरने कालच्या दिवसामध्ये हा समीकरण प्रथमेश विषय कंप्लीट करत असताना पण पाहिलं, आणि ते मात्र बेबर नो बॉल. चेंडू चालला अगदी सीमेरेषे लगत पाहू शकाल त्या ठिकाणी दुहेरी धाव मात्र होऊ शकली असती, परंतु तिथे मात्र हर्ष समाधानी राहिला. 1+1 एकूण 2 धाबा, आणि त्या मात्र येणाऱ्या बेंचची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे, परंतु पुढील जो चेंडू आहे तो मात्र फ्री हिट आहे, आणि त्याच्यावरती जर मोठा हिट आला तर मात्र मॅच ऑन. 3 चेंडू शिल्लक आणि 13 धाब्यांची गरज आहे. कालच्या दिवसामध्ये आपण 3 मध्ये 13 सुद्धा धावा होताना पाहिलेल्या आहेत, आणि स्वराज 11 डोळे संघाचा प्रेमने मात्र त्या धाबा जोडल्या गेल्या. फ्री बॉल, फुलटॉस संधी होती, परंतु पाहू शकता क्रिश पाली चेंडूच्या खाली झेल जरूर पकडलाय, परंतु फलंदाज असेल नाबाद. म्हणजे आता मात्र शेवटच्या 2 चेंडूमध्ये तुम्हाला 2 ठोकायचे आहेत सिक्सर. तो कारनामा आज हर्ष भुते करणार का? हर्ष उल्हास आता मात्र या ठिकाणी आपल्या खेम्यामध्ये तो साकारणार का? महत्वाचे 2 चेंडू आता मात्र हाताला सज्ज होते गोलंदाज बंटी पाटील. संधी होती फिरिटीवरती तुम्ही मोठा फटका खेळू शकला असते. फुलटॉस लेंथ होती, परंतु ती लेंथ निखिलनं मिस केली, आणि इथे मात्र पाहू शकाल फुलर लेंथ बॉल. चेंडू आला डॉट, आणि आता मात्र या ठिकाणी विजयापासून धनेश व कुक्षे संघ 1 पाऊल दूर. परंतु इथे जर गोलंदाजाने चुकी केली तर मात्र हा समीकरण सुद्धा मात्र होऊ शकतो, आणि पडल्यानंतर चेंडू पात थोडासा बाहेरच्या दिशेने सुद्धा मात्र निघाला. चांगला क्रिकेट आपण पाहिला. जरूर आपण पाहू शकाल की लक्ष एवढं मोठं सुद्धा नव्हतं आणि छोटंही नव्हतं. फायटिंग करण्यासाठी लक्ष पुरेसं पाहिलं, आणि त्याच्या संरक्षण मात्र या ठिकाणी चांगल्या प्रमाणात गोलंदाजाने केलेलं आहे. 1 लिगल बॉल आता मात्र इथून हाताला जायचं धनेश कुक्षे संघाला, परंतु पंचाचा पुन्हा बिमर नो बॉल. 1 धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूला फेक करतायत. 2 धाबा कंप्लीट. एकूण 3 धाबा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, आणि या शेवटच्या चेंडूवरती आता विजयासाठी 9 धाब्यांची गरज. पॅनल्टीच्या 3 चेंडू, आणि जरूर मात्र सामना जर आय थिंक सोरगाव बस संघाने जर मात्र गमावला तर मात्र ते पॅनल्टीचे 3 चेंडू तुम्हाला मात्र या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जातील. आणि मित्र म्हणेन की हा धडा त्यांना मात्र शिकवण्यासारखा आपण म्हणू शकतो की यापुढे कुठल्याही स्पर्धेमध्ये ते आता मात्र उशिराने पोहोचणार नाहीत, कारण हा नियम हे सर्वांसाठी समान असतात. मित्रांनो, नियमांच्या पुढे कोणताही खेळ नाहीये. जे आयोजक तुमच्यापर्यंत निर्णय पोचवत असतात, नियम पोचवत असतात, त्याचा तुम्ही सन्मान करणं गरजेचं आहे.
आणि आता शेवटचा चेंडू टाकण्यासाठी नवीन गोलंदाज आतिश मागे आलाय. जयदास भोईर उर्फ तात्या यांचं सुद्धा शुभागमन झाले. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण बा फ्री बॉल शेवटचा चेंडू विजयासाठी 9 धाब्यांची गरज. हो चेंज पेस लिगल बॉल आणि या स्पर्धेमध्ये विजयानं सुरुवात केली धनेश इलेव्हन कुकचे संघानं. अभिनंदन पांडुरंग पाटील, अभिनंदन धनेश पाटील आणि हार्डलक टीम आईगाव देवी सोरगाव ब संघ. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि जरूर देऊया आपण या स्पर्धेत या सामन्यातील सामनावीर पुरस्कार. जरूर बॅटिंग हवी तशी झाली नाही, परंतु ज्या गोलंदाजाने मात्र या ठिकाणी गेम चेंजर गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल स्पेल पाहिला, एका षटकाच्या खेळामध्ये फक्त 3 धाबा खर्च केला आणि तो खेळाडू आहे धनेश इलेव्हन कुकचे संघाचा मिस्टर क्रिश पाटील.